मुलांना आर्थिक शिक्षण आपण कसं देऊ शकतो किंवा मुलांना व्यावहारिक ज्ञान, पैशाचं ज्ञान आपण कशा पद्धतीने शिकवू शकतो या विषयावरती हा व्हिडिओ आज मी बनवत आहे। जर तुमची मुलं 10 वर्ष ते 16 वर्ष किंवा 18 वर्ष वयाची असतील आणि तुम्हाला त्यांना आर्थिक शिक्षण द्यायचं असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे, त्यासाठी हा शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले मागच्या 22 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे फायनान्शियल फ्रीडम मास्टरी या प्रोग्रामच्या माध्यमातून देतोय आणि 20,000 पेक्षा जास्त लोकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी, फायनान्शियल फ्रीडम मिळवून देण्यासाठी मी मदत केलेली आहे। मित्रांनो, आजचा विषय साधा सोपा आहे की तुमच्या घरात तुमची लहान मुलं आहेत आणि त्यांना आपण व्यावहारिक शिक्षण, पैशाचं शिक्षण कसं देऊ शकतो। काय होतं की आपण मुलं लहान आहेत म्हणून त्यांच्या हातामध्ये पैसे देत नाही, त्यांच्या हातामध्ये व्यवहार देत नाही आणि मग अडचण अशी होते की मुलं जोपर्यंत कमावती होत नाहीत तोपर्यंत कदाचित त्यांना बचतीबद्दल, गुंतवणुकीबद्दल, कशाचबद्दल काही माहिती होत नाही। आपण काहीसा पॉकेट मनी वगैरे देतो आणि त्यांना तो फक्त खर्च करायचा आहे एवढंच माहीत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा ते कमवायला सुरुवात करतात त्यावेळेला त्यांना जेव्हा पगार मिळतो तेव्हा त्यांना असंच वाटतं की आलेले पैसे मी खर्च केले पाहिजेत, कारण त्यांना गुंतवणुकीचं, बचतीचं किंवा पैसे कसे वाढतात याचं शिक्षण आपण त्यांना दिलेलंच नसतं। तर आपण त्यांना ते कसं देऊ शकतो, तर उदाहरणाने माझा मुलगा आता 10 वर्षाचा आहे। आता माझा मुलगा 10 वर्षाचा, मागच्या 2 वर्षापासून आमच्या दोघांमध्ये एक डील ठरलं आहे। डील असं ठरलं आहे की आता मी त्याचं पर डे पॉकेट मनी 20 रुपीज केलं आहे, पण मागच्या 2 वर्षापूर्वी त्याचं मी 10 रुपयांनी पॉकेट मनी सुरू केलं होतं। मी त्याला सांगितलं, हे तुझे 10 रुपये रोज तुला मिळणार, तू त्याचा हिशोब ठेवायचा, तू त्या पैशांचं काय घेतलं, काय केलं हे मला तू सांगायचं, किती माझ्याकडून पैसे आले, किती नाही आले, त्याचा व्यवहार तुझ्याकडे ठेवायचा। त्या पैशाचं तू काहीही विकत घेऊ शकतो, खेळणं विकत घेऊ शकतो, चॉकलेट विकत घेऊ शकतो, तू काहीही खर्च करू शकतो, तुला जे हवं त्याच्यातून घेऊ शकतो। फक्त एकच अट की तू 500 रुपयापर्यंत जे काही तुला खेळणं घ्यायचं आहे, जे काही करायचं आहे ते तुझे तू पैसे जमा करून ते विकत घ्यायचेस। याच्यामुळे झालं असं की त्याला जेव्हा 10 रुपये व्यवहार त्याच्या हातामध्ये आला, 10 रुपयाचं तो काहीही करू शकत होता आणि मग त्यांनी ते जेव्हा सुरुवातीला पैसे मिळाले तेव्हा त्यांनी ते खर्चायला सुरुवात केली, कुठं चॉकलेट घे, कुठे आईस्क्रीम घे, अशा पद्धतीने खर्च केले। मग अचानक त्याला कुठेतरी आम्ही मॉलमध्ये गेलो होतो आणि त्याला एक खेळणं घ्यायचं होतं, त्याची किंमत एक 300-500 रुपयाच्या दरम्यान काहीतरी असेल आणि या आस्क मी की मला ते खेळणं हवं आहे। तर मी त्याला सांगितलं की बाबा रे, मी तुला महिन्याला दररोज 10-10 रुपये म्हणजे महिन्याला 300 रुपये देतोय, तुला तुझी बचत करावी लागेल आणि मग ते तुला खेळणं घेता येईल। मग त्याला ती गोष्ट मी लगेच जर घेऊन दिली असती तर तो पुढच्या वेळी परत मला ते मागायला आला असता आणि त्याला ते समजलं नसतं। पण त्यांनी काय केलं, 10-10 रुपये वाचवायला सुरुवात केली, त्याचं हिशोब व्यवस्थित ठेवायला सुरुवात केली, एक त्याचं अकाउंटचं बुक तयार झालं आणि मग त्याच्याकडे 500 रुपये जमा झाल्यानंतर त्यांनी ती गोष्ट विकत घेतली। मग आमच्यामध्ये अशी डील ठरलेली होती की 500 रुपयापर्यंतची वस्तू त्यांनी विकत घ्यायची, 500 रुपयाची वरची जर वस्तू तो विकत घेत असेल तर 20%चं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी द्यायचं, त्याला जे हवं आहे त्याच्यासाठी। तर अशा पद्धतीची आमची डील होती। तर तो छान पद्धतीने पैसे आता हिशोब करतो, छान पद्धतीने त्याला जर काही खर्च करायचा असेल तर तो विचार करतो की यार मला याच्यातून काय घ्यायचं, त्याचे तो टार्गेट्स ठरवतो की आता मला त्यांनी मध्ये 2000 रुपयाचं त्याला काहीतरी बंदूक विकत घ्यायची होती, तर त्यांनी त्याचं टार्गेट बनवलं, त्याचं त्यांनी ते अचीव करायला सुरुवात केली। अशा पद्धतीने त्याचं ते सुरू झालं। आता मी त्याचं लास्ट 2 महिन्यापासून त्याची जी इन्क्रीमेंट आहे पॉकेट मनीची ती 20 रुपीज केली आहे, 10 रुपयाचे 20 रुपये केलेले आहेत। आणि मी त्याला 1 इडियट नावाची मूवी दाखवली, तुम्ही पण तुमच्या मुलाला यूट्यूबवरती अवेलेबल आहे 1 इडियट, तर ही मूवी नक्की दाखवा। त्याच्यामध्ये एक लहान मुलगा बचत करून खूप मोठी रक्कम बनवतो आणि कसं त्याचं भविष्य बनतं असं त्या स्टोरीचं रूप आहे, तर नक्की तुम्ही तुमच्या मुलाला पण दाखवा। आता मी त्याला ती मूवी दाखवली, त्याला सांगितलं की बाबा रे, आता तुझा पगार मी डबल केला आहे किंवा तुझं पॉकेट मनी मी डबल केलं आहे, तर तू ही मूवी बघ। मुलगा जो आहे त्या मूवीमधला तुला त्याच्यासारखा विचार करायचा किंवा त्याच्यासारखं गुंतवणूक करायच्या। मग आता त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी पहिलं तर 300 रुपये मी त्याला सांगितलं होतं की तू SIP मध्ये टाकायला सुरुवात कर, पण त्यांनी 500 रुपये SIP मध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे आणि तो म्हटलं की मी 100 रुपयामध्ये माझं पॉकेट मनी भागवेल। तर मित्रांनो, काय होतं आहे की आता त्याला ते पैसे गुंतवताना तो पाहिल, गुंतवल्यानंतर ते वाढताना ते पाहिल आणि मग त्याला ती सवय लागेल। आता त्याला कोणतीही गोष्ट घ्यायची असेल तर तो माझ्याकडे हट्ट करण्याऐवजी, त्याच्या आईकडे हट्ट करण्याऐवजी तो काय करतो की त्याचे स्वतःची गणितं करतो की मला जर ही गोष्ट घ्यायची तर मला याला किती दिवस लागू शकतील, कशा पद्धतीने मी ते मॅनेजमेंट करू शकेल, कशा पद्धतीने मी वाचवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी। दुसरं, त्याचा शिक्षणाचा खर्च किंवा इतर सगळे खर्च तर आपण बघतच असतो पालक म्हणून, जे त्याला गरजेचं आहे तिथेच असतो, पण त्याची जी काही इच्छा आहे ती त्याला त्याच्या पैशातनं पूर्ण करण्याची सवय लावली पाहिजे। याच्यामुळे काय होणार आहे, त्याचं शिक्षण होणार आहे, आर्थिक शिक्षण, व्यावहारिक शिक्षण। तर मित्रांनो, हे जे काही मी
वापरला आहे, तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी वापरू शकता. तुमच्या मुलाचं वय किती आहे त्यानुसार तुम्ही त्याचं एक अंदाज घेऊ शकता. त्याला पॉकेट मनी किती दिलं पाहिजे, त्याला गुंतवणुकीसाठी बचतीसाठी मोटिवेट केलं पाहिजे की तू जर काहीही कचरा गोळा करत राहिलास तर काय होणार आहे, तुला जे काही मोठ्या गोष्टी घ्यायच्यात किंवा जे काही तुला स्वप्न आहे ते तुला पूर्ण करता येणार नाही आहे. आणि मग याच्यामुळं त्यांची ती सवय खूप चांगली डेव्हलप होते असं मला वाटतं. तर हा फंडा मी माझ्या मुलासाठी वापरलेला आहे आणि मला वाटतं की तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी असं जर विचार करू शकलात, मुलगा 10वीला असेल तर त्यानुसार 1000 रुपये त्याला करा किंवा 1500 रुपये महिन्याला करा आणि मग त्याला ती सवय लावा की त्याला ज्या काही गोष्टी घ्यायच्यात त्यासाठी डायरेक्टली आपण पैसे दिले तर त्यांना वाटतं की आईवडिलांकडे खूप पैसे आहेत आणि नाही दिले ते नाराज होतात, दुःखी होतात, रडतात, ओरडतात. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून पण वाचाल आणि त्याला एक व्यावहारिक ज्ञान तुम्ही देऊ शकाल. मला असं वाटतं की हे नक्कीच तुम्ही अप्लाय कराल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आणि तुमचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, त्यांचीसुद्धा लहान मुलं आहेत, त्यांनासुद्धा आर्थिक शिक्षण देणं गरजेचं आहे, त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ त्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की या व्हिडिओबद्दलचं मत तुमचं लिहा आणि पुढच्या व्हिडिओला ऐकण्यासाठी तयार राहा.